रशियानं अलीकडेच योल्का नावाच्या एका नवीन ड्रोन इंटरसेप्टर विकसित केलेलं आहे। संरक्षण तज्ज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान युक्रेनच्या प्रसिद्ध स्टिंग अँटी ड्रोन सिस्टमची हुबेहूब नक्कल आहे। तर युक्रेनच्या स्टिंग ड्रोननं रशियन आत्मघातकी ड्रोन्सना हवेतच नष्ट केलं होतं आणि यात मोठं यश सुद्धा मिळवलं होतं आणि त्यानंतर रशियाने याच धर्तीवर हे नवीन शस्त्र तयार केलेलं आहे। सध्या हे यंत्र फक्त दिवसा आणि चांगल्या हवामानामध्येच प्रभावीपणे कार्यरत असतं। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। या युद्धामुळे बसलेल्या आर्थिक धक्के पुढील अनेक महिने आपल्या सोबतच राहतील, म्हणजेच महागाई आणि इंधन टंचाईचा त्रास नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता तशी कमीच आहे, असा इशारा सुद्धा पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियन जनतेला दिला। जर तुम्हाला कामावर जाण्यासाठी ट्रेन, बस किंवा ट्रॅमनं प्रवास करणं शक्य असेल तर नक्कीच त्या पर्यायांचा अवलंब करा, असं सुद्धा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले। युद्धात सामील होण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, पण मी झुकणार नाही। ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। तसंच आखातात पेटलेल्या या युद्धामध्ये आपण अजिबात सहभाग घेणार नाही, असं सुद्धा स्टारमर यांनी म्हटलेलं आहे। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, ती म्हणजे क्रिमिया भागामध्ये एका डोंगराला धडकून विमानाचा अपघात झालेला आहे। रशियाच्या AN-26 या लष्करी मालवाहू विमानाचा हा अपघात झालेला आहे। क्रिमिया भागामध्ये एका डोंगराला धडकून हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे। अपघातामध्ये विमानातल्या सर्व 29 जणांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा दुर्दैवी वृत्त आहे। तर उड्डाणादरम्यान विमानाशी अधिकच संपर्क तुटला होता आणि त्यानंतर हे विमान हे डोंगराला धडकलं। या अपघातात 23 प्रवासी आणि 6 कर्मचारी यांचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक माहितीनुसार हा अपघातात तांत्रिक बिघाड झाला होता विमानामध्ये आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। रॉयटर्स आणि इस्पोसनं केलेल्या सर्व्हेनुसार जवळपास 2/3 म्हणजे 66% अमेरिकन नागरिकांनी इराणसोबतचं युद्ध हे त्वरित थांबवावं अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे ट्रम्प प्रशासनानं ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण झाली नसली तरी सुद्धा हे युद्ध संपवावं असं मत बऱ्याच अमेरिकन लोकांचं आहे। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आखातातील हजारो लोकांचा मृत्यू झालाय, जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसलाय। अमेरिकेमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य नागरिक या सगळ्या समस्यांमुळे त्रस्त झालेत। वाढती महागाई आणि ऊर्जेचं संकट यामुळे अमेरिकन जनतेमध्ये युद्धासंदर्भात मोठी नाराजी दिसून येते। पश्चिम आशियातील एका अमेरिकन लष्करी तळावर मोठा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। तर इराणकडून डागलेलं हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देऊन थेट तळावर जाऊन धडकलं। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तळावर मोठं नुकसान झालेलं आहे। परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अमेरिकन लष्करानं इराणमधील जमिनीखालील लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केलेले आहेत आणि हे हल्ले इराणच्या सीमांच्या आत अगदी खोलवर असलेल्या तळांना लक्ष्य करून करण्यात आलेले आहेत। या मोहिमेमध्ये प्रिसिजन म्युनिशन्स म्हणजेच अचूक निशाणा साधणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आलाय। इराणनं जमिनीखाली सुरक्षितरित्या बांधलेल्या क्षेपणास्त्र आणि इतर लष्करी तळांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं। इस्रायली हवाई दलाचे मिड एअर रिफ्युलिंग मिशन इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक
व्हिडिओ क्लिप जारी केलेली आहे, फुटेज जारी केलं आणि यामध्ये इस्रायली हवाई दलाचे 120वे स्क्वॉड्रन मध्य पूर्वेतील आकाशामध्ये विमानांमध्ये हवेतच इंधन भरताना दिसतंय. तर इस्रायलच्या लढाऊ विमानांना इराणच्या हवाई हद्दीत खोलवर जाऊन मोहीम फत्ते करता यावी यासाठी आतापर्यंत 2000 पेक्षाही जास्त वेळा हवेतच इंधन भरण्यात आलेलं आहे. या तंत्रज्ञानामुळे इस्रायली लढाऊ विमानांनी आपल्या तळापासून 1500 किलोमीटरपेक्षाही जास्त दूरवर जाऊन यशस्वीपणे हल्ले केलेत आणि गस्तसुद्धा घातली आहे.